स्वागत आहे मित्रांनो तुमचं BBS लवर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो आज आपल्या मोहिनी ब्रास बँड अंमळनेर या गाडीची ऑर्डर आहे मित्रांनो। जळगाव शहरामध्ये राजमल्ल किचन ज्वेलर्स यांच्या गणपती बाप्पा आगमनाची ऑर्डर आहे। तर मित्रांनो काल ऑर्डर होती बुलढाणा साईडला सोनाळ्या गावामध्ये, तर त्या ठिकाणी आपल्या गाडीची ओपनिंग होती मित्रांनो। तर आज पण आपल्या गाडीची ग्रँड ओपनिंग आहे। तर काल आपले यूट्यूबर बांधव इंस्टावाले काही तिकडे पोहोचू शकले नाही, तर खास आपले जेवढे काही यूट्यूबर इंस्टावाले फॅमिली आपली सर्व येणार आहेत आणि आज आपल्या गाडीची ग्रँड ओपनिंग होईल मित्रांनो आणि बिग ब्लास्ट होईल या जळगाव शहरामध्ये। अजून काही बरेच बँड आहेत। तर मित्रांनो काल आपल्या गाडीच्या हायड्रोलिक सिस्टममध्ये एक नटाचा प्रॉब्लेम होता मित्रांनो। एका नटाच्या प्रॉब्लेममुळे गाडी काल हायड्रोलिक नाही झाली होती। तर सोनाळ्या गावाचे जे मंडळ होतं मित्रांनो, मंडळाचा खूप खूप आभार मानतो की त्यांनी गाडी हायड्रोलिक नाही झाली तरी त्यांना साऊंडमध्ये एवढा आनंद वाटला, त्यांना साऊंडमध्येच ते खुश झाले। त्याला हायड्रोलिक नाही झाली तरी चालेल पण साऊंडमध्ये आम्हाला आमचं मन शांत झालं, तर काही विषय नाही। तर सोनाळ्याचे मंडळवाले दादा आभार आहे तुमचा। तर गाडी हायड्रोलिक नाही झाली तरी मी एक शब्दाचा सुद्धा त्रास नाही दिला आम्हाला। तर ठीक आहे मित्रांनो, गाडीचा हायड्रोलिक वगैरे सिस्टम सर्व चालू करून घेतलेला आहे आता। आणि आज जे काही अपडेट आहेत, मागची रिंग वगैरे काल रिंग पण अटकून गेलेली होती, तर सर्व हायड्रोलिक अटकून गेलं होतं आणि बंद होऊन गेलं होतं। नंतर कार्यक्रम आपटल्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला होता। तर ठीक आहे, आज तुम्हाला एक एक बेस मोजून दाखवेल आणि एक एक आपल्या गाडीमध्ये 17-18 पंप आहेत, तर ते कुठे कुठे वर्क करतात ते सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवेल। तर कालच्या व्हिडिओमध्ये असा प्रॉब्लेम आला, त्या कारणामुळे तुम्हाला अपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मिळालेला आहे। तर मायबापू माफी मागतो। तर आज सर्व काही दाखवेल तुम्हाला, तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। आणि आपले राजमल्ल किचन ज्वेलर्स यांच्या गणपती बाप्पा आपण नेहमी दरवर्षी आपल्या मागच्या गाडीचा पण ग्रँड ओपनिंग त्यांच्याच बाप्पाच्या आगमनासाठी होती आणि आता पण ग्रँड ओपनिंग तिथं जास्त समजा तुम्ही। तर ठीक आहे मित्रांनो, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। तर आपली इकोस्पोर्ट या ठिकाणी उभी आहे, आपली बँडची गाडी या ठिकाणी उभी आहे आणि आपला मागे 4P पेटी 4Pची गाडी मित्रांनो या ठिकाणी उभी आहे आपली मोहिनी भारत गॅस। तर आपण मुक्कामी थांबलेलो होतो या ठिकाणी। या ठिकाणी मागच्या वर्षी पण आपली सोय दादांनी या ठिकाणी केली होती, आता पण याच ठिकाणी झोपण्याची सोय केलेली होती आणि संध्याकाळचं जेवण पण याच ठिकाणी असतं नेहमी। तर सर्व आर्टिस्ट लोक बाकीचे इकडे तिकडे फिरतात, यांना झोपा लागत नाही ते। आणि काय मला आता अंमळनेरला जायचं मित्रांनो, थोडं काम आहे मला, एक डील करायची त्यामुळे। तर लगेचच मी पण वापस होईल आणि परत आपण व्हिडिओ कंटिन्यू करू। मित्रांनो थोडं काम होतं त्यासाठी आपण घरी जातोय। तर आता मी ट्रेनमध्ये बसलेलो जळगाववरनं, लगेच आपण काम 2 मिनटाचं काम आहे, फक्त डील करायची आहे, गाडी घ्यायची आहे। त्या कारणामुळे आपण पैसे देऊन गाडी घरी अंमळनेरला लावून देऊन लगेचच दुसऱ्या ट्रेनमध्ये बसून आपण लगेचच वापस होऊ। तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गाडी दाखवू शकलो नाही आहे, तर आज गाडी आपली पूर्ण हायड्रोलिक होईल आणि काय काय सिस्टम आहे आपल्या गाडीमध्ये ते पूर्ण तुम्हाला किती पंप आहेत आणि किती पंप कुठे कुठे काम करतात ते सर्व दाखवणार आहे। तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। तर आज रात्री खूप हाल झालेला आहे मित्रांनो, तुम्हाला सांगू नाही शकत मी। तर काय काय झालेलं आहे आमच्यासोबत, तर ठीक आहे आज कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। आज खूप मजा येणार आहे जळगाव शहरामध्ये। तर चालेल मित्रांनो, झोप लागते आता, रात्रभर जागे राहिलेलं आहे। सकाळी 6 वाजेला पोहोचलो आम्ही जळगावला आणि आता परत ते 9:30 त्या ट्रेनने आता परत अंमळनेरला जातो आहे। लगेच दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत वापस होऊ आणि आपले सर्व रेस्टार येणार आहेत। तर ठीक आहे, तर फायनली मित्रांनो आपण आता जळगावमध्ये पोहोचलेलो आहे। आपण ट्रेनवरती इकडनं गेलेलो होतो, तिकडनं आपण बाईकवरती आलेलो आहे मित्रांनो, आपण ब्लॉक काही केला नाही। तर आता आपण पोहोचलेलो आहे राजमल्ल किचन ज्वेलर्स यांच्या
शॉप जवळ, म्हणजे मोठं शोरूम आहे मित्रांनो. ते शॉप नाही म्हणता येणार, खूप मोठं शोरूम आहे. तर चला आता आपण गाडीजवळ पोहोचलेलो आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही, खूप मोठं शोरूम आहे मित्रांनो. तर जळगावमध्ये माझ्या माहितीनुसार एवढं शोरूम कोणाचंच नसतं ज्वेलर्स लाईनमध्ये. तर यांच्याचकडे आपल्या बँड पार्टीची ऑर्डर आहे आज आपल्या मोहिनी ब्रास बँडला. नेहमी दरवर्षी आपल्या गाडीची ओपनिंग यांच्याकडेच असते. तर बघू शकता आपले शुभम दादा आपण या ठिकाणी उभे आहेत. आणि आपली गाडी मित्रांनो, तर तुम्हाला मी आता सर्व बेस वगैरे काय जे सिस्टम आहे गाडीमध्ये अपडेट ते सर्व मधून दाखवतो. त्याच्या अगोदर आपली पिकअप या ठिकाणी उभी आहे आणि आपली इकोस्पोर्ट इकडे उभी आहे. तर मित्रांनो चला तुम्हाला मी 29 बेस गाडीमध्ये मोजून दाखवतो. तर मित्रांनो 1 2 3 4 5 6 बेस इकडच्या साईडला झाली मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार 4 कॅबिनेट आहेत, म्हणजे यांच्यामध्ये पण 8 बेस आहेत. इकडे 6 आणि इकडे 8, 14 बेस आहेत मित्रांनो या ठिकाणी. 14 बेस इकडे मारणारा एडी पोते ना, 14 बेस आणि 15 16 17 18 19 20 21 22 या 4 कॅबिनेट मित्रांनो. 22 इथं झालेले आहेत बेस आपले. 22 23 24 25 26 27 28 बेस आहेत मित्रांनो. आणि जो एक बेस आहे आपला, तर तो या ठिकाणी समोर तुम्ही जिथं तुम्हाला RJ नाव दिसतंय त्या ठिकाणी आहे मित्रांनो. इकडे आपले मिड आहेत, प्रेशर मिड इकडे सेम. आणि जो 29वा मिड आहे तो इथं या ठिकाणी आहे. तर असे आपल्या मोहिनी ब्रास बँडच्या गाडीला 29 बेस आहेत मित्रांनो. आणि जो या ठिकाणी तुम्ही हा कट जो बघताय इथनं आणि परत या ठिकाणी कट आहे, तर हा भाग पूर्ण एवढा माझा जिथं हात दिसतोय तुम्हाला इथून ते हा डिस्टन्स बघू शकता तुम्ही. एवढा इकडच्या साईडला असा पूर्ण हा भाग साईडला होतो आणि तिकडचा पण साईडला भाग होतो. तर एवढी गाडी चवडी होते मित्रांनो. आणि आपल्या गाडीमध्ये काहीतरी नवीन आहे, म्हणजेच रिंग CRP. तर हे नवीन आहे मित्रांनो गाडीमध्ये. असा सिस्टम कोणत्याच गाडीमध्ये नाही आतापर्यंत. आणि आपला नेहमीप्रमाणे ड्रम सेटचा हा सिस्टम पण कोणत्याच गाडीमध्ये नाही आहे. तर इकडे पण मागे मिडचे कॅबिनेट लावलेले आहेत. आणि या ठिकाणी जी कॅप्सूल आहे मित्रांनो, वरती पण CRP लावलेले आहेत, खाली पण लावलेले आहेत, ब्लाइंडर लावलेले आहेत. तर असा सिस्टम आहे हा हायड्रोलिक होतो. तर आता काही वेळामध्ये आपली गाडी हायड्रोलिक सिस्टम चालू होईल. तर मी तुम्हाला सर्व कसं काय आहे ते सर्व दाखवेल. काल काही कारणामुळे मित्रांनो हायड्रोलिक सिस्टम चालवली नव्हती, तर त्यामुळे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला नाही मिळलेलं आहे. तर आपल्या गाडीमध्ये तर तुम्हाला मी आज सर्व सांगितलेलं आहे कसं काय झालेलं आहे. तर सर्व हायड्रोलिक सिस्टम जवळपास 17-18 पंप आहे आपल्या गाडीमध्ये. तर 17-18 पंप कुठे काम करतात तर मी तुम्हाला ते सर्व दाखवेल. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. कालच्या व्हिडिओमध्ये नाही बघायला भेटलं, तर आज तुम्हाला सर्व दाखवेल. तर ठीक आहे मित्रांनो, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. आपले खांदेशी 777 या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपले सचिन दादा 22 त्या ठिकाणी शूट करत आहे. आणि आपले शुभम भाऊ पाटील पण येत आहे. आणि कोण ऋषिकेश मोरे पण आलेले आहेत. तर सर्व यूट्यूबवर येणार आहेत. तर सर्व एक येत आहे. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आता रिंग हायड्रोलिक झालेले, मधले कॅप्सूल हायड्रोलिक होते. म्हणजे आपल्या या ठिकाणी अजय सिंगर, मोहिनी बँडचे सिंगर उभे राहतात. काल तुम्हाला नाही दाखवता आलं आहे. तर आता स्क्रीन पण हायड्रोलिक झाली, बघू शकता तुम्ही. मोहिनी बँड अमळनेर 007. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं जे हायड्रोलिक साईडला निघत होतं या ठिकाणून, तर ते आता निघतंय बाहेर, बघू शकता तुम्ही.
तर जवळपास गाडीपासून 4-5 फूट बाहेर निघते. तर इकडच्या साईडला पण बघू शकता तुम्ही. तर इकडे पण हायड्रोलिक निघालेले. तर बघू शकता तुम्ही. तर आता रस्ता जाम होऊन जाईल मित्रांनो, रस्ता बंद होईल. तर आपले शुभम भाऊ म्हणजेच जळगावची शान आणबान शान आणि आपले नाशिकचे फेमस युट्यूबर ऋषीदादा मोरे यांचं आगमन झालेलं आहे फर्स्ट टाइम जळगाव. आम्हाला यायला थोडा उशीर झाला कारण गणपतीच्या ट्रॅफिक, त्यामुळे गावामध्ये खूप गर्दी आहे. शशांक दादांच्या फोनवर फोन येत होते मित्रांनो आम्हाला. तर माफी मागतो, थोडा उशीर झाला आहे शशांक दादांची. तर मित्रांनो बघू शकता आता गाडी पूर्ण हायड्रोलिक होत आहे मित्रांनो. तर असं काहीतरी नवीन आपल्या बँडच्या गाडीमध्ये आहे. तर या ठिकाणी एक बेस मित्रांनो आपल्या गाडीला. तर एवढी साईज अजून बाहेर नाही गेले. इथं जागेच्या कमीमुळे हायड्रोलिक कमी काढलेले मित्रांनो. तर आपले अशोक दादा कीबोर्ड मास्टर, समोरच आपले सेकंड कीबोर्ड मास्टर विकी 88 आणि पॅड आर्टिस्ट आपले प्रशांत दादा. जवळपास 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मोहिनी बँडमध्ये. गणेश भक्तांचे आमच्या अचानक चित्रमंडळ लोकमान्य टिळक बौद्ध संस्था जळगाव यांच्याकडून आलेल्या सर्व गणेश भक्तांचे, आमच्या मोहिनी बँडवर प्रेम करणारे सर्व गणेश भक्त, आमचे इंस्टाग्राम युट्यूबर त्यांचे आमच्या लोकमान्य अचानक मित्रमंडळाकडून आमच्या मोहिनी ब्रास बँडकडून मनापासून आभार की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या मंडळासाठी एवढं दुरून आले. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे